नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. खूप छान-छान तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत. तर आता हे सगळं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल आजचा व्हिडिओ कशाचा असणार आहे. तर अर्थातच रांगोळीचाच व्हिडिओ आहे. रांगोळी पुढे व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करतेच, पण त्याच्यापूर्वी हे सगळं जे साहित्य आहे, जे रांगोळीसाठी माझ्याकडे आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि खूप सारे रांगोळीचे कलर्स आहेत आणि डब्बे पण मला वाटतं ह्याच्यापूर्वी मी तुमच्याबरोबर त्याचे रिव्ह्यू शेअर केलेले आहेत, जे पण मी ऑनलाईन वगैरे घेतलेले आहेत त्याचे. तर जी धूपदाणी आहे ती पण ऑनलाईन घेतलेली आहे. त्याचीही लिंक वगैरे शेअर केलेली आहे. पण बऱ्याचशा कमेंट होत्या मला, की "ताई तू रांगोळीचे डब्बे एकदा नीट दाखव" म्हणून. तर त्याच्यासाठी आजचा मी डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे. थोडासा लाँग व्हिडिओ आहे आणि असे सगळे कलर्स आहेत. सुरुवातीपासूनच माझ्याकडे हे सगळं साहित्य नव्हतं. पहिल्यांदा मी आता जे तुम्हाला इथे पिवळ्या झाकणाचे डब्बे दिसतात त्याच्यामध्येच रांगोळी ठेवायची. पण नंतर जसं-जसं एक-एक कलर वाढत गेला की नाही किंवा मार्केटमध्ये आपण गेल्यानंतर एखादा कलर आपल्याला नवीन दिसतो, मग तो आपण वेगळा असतो आणि आपल्याकडे नसला तर आपण तो खरेदी करून घेऊन येतो, असं होतं. आणि मग एक-एक कलर वाढत गेला. मग तो ठेवायचा कसा? तर हे जे डब्बे आहेत की नाही, ते मला खूप म्हणजे खूप उपयोगाला आले. एकाच डब्यामध्ये 5 ते 6 कलर आरामात राहतात आणि झाकणं पण त्यांची ना ट्रान्सपरंट असल्यामुळे अगदी सहज दिसतात सुद्धा. त्याच्यामुळे आज मी हे सगळं तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करायचं म्हणून घेऊन बसले. पण रोजच्या वापरात मी हे सगळंच घेऊन बसते असं नाही. तर इथे की नाही माझ्याकडे काही टूल्स आहेत, ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते, जे रांगोळी काढताना मी वापरते. त्या बॉटल मी कशा तयार केलेल्या आहेत फेविकॉलच्या, त्या पण तुमच्याबरोबर एका व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या. तर त्याच बॉटल वापरते आणि मी रांगोळी काढते रेग्युलर. त्याच्यानंतर या बांगड्या आहेत. आता या कशासाठी तुम्ही रेग्युलर जर व्हिडिओ माझे बघत असाल तर तुम्हाला लक्षात आलं असेल, की ते हा चॉक मार्किंगसाठी आहे, चमचे वगैरे आहेत आणि हे कशासाठी ते पुढे मी तुम्हाला सांगतेच. बांगड्या ज्या आहेत की नाही त्यांचा सुद्धा वापर अतिशय सोपा आपल्याला कशाला माहितीये का, डिझाइन जेव्हा आपण काढतो ना, ती वर खाली होऊ नये किंवा आपण जेव्हा ठिपके काढतो ते सुद्धा फुलं वगैरे असतात ना, ती आजूबाजूला जाऊ नयेत ना म्हणून त्या बांगड्यांचा वापर मी करते. त्याच्यानंतर काही स्टेन्सिल्स आहेत. मी आता जे स्टेन्सिल्स तुम्हाला दाखवले त्यांचा वापर सुद्धा मी करत नाही. ते एवढे मला आवडले नाहीत. त्याच्यानंतर हे इयरबड्स आहेत, ही टूथपिक आहे, ती तर तुम्ही नेहमीच बघता रांगोळीमध्ये. त्याच्याशिवाय रांगोळी होतच नाही जवळ-जवळ आपली. तर त्याच्यामुळे ते रोजच मी वापरते. त्याच्यानंतर पेन्सिल आहे, पेन आहेत, चमचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, जे फुलांच्या पाकळ्या किंवा पानं वगैरे काढायची असतील की नाही तर आपल्याला सोपं पडतं. त्याच्यानंतर ही एक स्टेन्सिल आहे माझ्याकडे. हे सुद्धा खूप सुंदर आहे, ह्याची सुद्धा नक्षी. पण मी मोस्टली हातानेच रांगोळी काढते, त्याच्यामुळे ह्याचा वापर कधी केलाच नाही. स्वस्तिकचा तर आपण नेहमीच वापरतो, स्वस्तिक काढताना दरवाजामध्ये. तर असं सगळं साहित्य आहे. जे रेग्युलर मी वापरते. त्याच्यामुळे रांगोळी काढताना हा एक डब्बा आवर्जून घेतेच बाजूला. त्याच्यानंतर बाकीचे जे डब्बे आहेत ते सगळेच घेत नाही. कारण रांगोळी करताना 1 किंवा 2 कलर, फार तर 5-6 कलर असले तरी पण एकाच डब्यामध्ये ते होऊन जातात माझे. त्याच्यामुळे सगळेच डब्बे घेऊन बसावं लागत नाही. आज फक्त तुमच्याबरोबर हा व्हिडिओ मला डिटेलमध्ये शेअर करायचा होता. माझ्याकडे कोणकोणते डब्बे आहेत, कोणकोणते कलर आहेत, ते सुद्धा मला शेअर करायचे होते. त्याच्यामुळे हे सगळं मी तुम्हाला दाखवते आहे. तर हळदीच्या लेपनासाठी सुद्धा अ, हळद आणि अष्टगंध एका डब्बीमध्ये मिक्स करून ठेवते, म्हणजे रोज वेगवेगळं घ्यावं लागत नाही. त्याच्यानंतर आता जो मी तुम्हाला हा ब्लॅक कलरचा जो पार्ट दाखवला होता ना, तो एक विंडो साफ करायच्या एअर प्रेशरची मशीन असते की नाही छोटीशी, त्याचा ना ते खराब झाला आणि त्याच्यामध्ये मला हा एक पार्ट सापडला त्याचा. टोकाकडे असतो सुरुवातीलाच. तर तो निघाला सुद्धा अगदी सहज. तर मी ते ठेवून दिलं, कारण की असं मला रांगोळी भरायला अतिशय सोपं पडलं त्याच्यामुळे. कागदाने सुद्धा आपण भरू शकतो. परत आपण कोण करतो ना भेळ वगैरे किंवा चणे शेंगदाण्यांचे आपले ते कोण असतात ना, आपण जेव्हा दुकानातून घेतो त्यावेळेस, तसं करून सुद्धा आपण रांगोळी भरू शकतो. पण हे सोपं झालं आणि मला एक फुकट आयतच मिळालं, तर मग मी ते ठेवून दिलं आणि खूप छान झालं. कारण की जी बॉटल असते ना रांगोळीची, त्याचं जे तोंड असतं ते अतिशय निमुळत असतं आणि त्याच्यामुळे रांगोळी भरायला फार वेळ लागतो त्याच्यामध्ये. पण आता तुम्ही पाहिलं ते जो तो पार्ट आहे की नाही त्याच्याने मी रांगोळी भरली त्या बॉटलमध्ये, किती पटपट, पटपट भरत गेली ती. तर ते एक सोपं पडलं मला. त्याच्यामुळे मी ते ठेवून दिलं आणि रांगोळीसाठी की नाही एक रांगोळीच्या बॉटल्स, कलर्सच्या बॉटल्स पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या. खरं सांगायचं तर जेवढं साहित्य मी तुमच्याबरोबर शेअर केलं हे तेवढंच साहित्य नाही. त्याच्यापेक्षा पण आहे, पण मी ते वापरतच नाही. त्याच्यामुळे मी ते तुम्हाला दाखवलं नाही. खरं तर रांगोळीच्या ज्या बॉटल्स आहेत त्या पण मी तुमच्याबरोबर त्याचा पण हॉनेस्ट रिव्ह्यू शेअर केला होता. मला त्या आवडल्याच नाही. मी तेव्हाही जेव्हा पहिल्यांदा रांगोळी काढली होती आणि तुमच्याबरोबर शेअर केली, तेव्हाही मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, की त्याच्याने भस्कन अशी पटकन रांगोळी खूप म्हणजे होलच त्याचे खूप मोठे आहेत त्या बॉटलचे. त्याच्यामुळे रांगोळी पटकन निघून जाते त्याच्यातनं आणि डिझाइन वगैरे काही नीट येत नाही. तर ते त्या ज्या बॉटल आहेत त्या मी घेतल्या खरं,
पण मला तेवढ्याशा नाही आवडल्या त्याच्यामुळे मी त्या वापरतच नाही. त्याच्यापेक्षा या गमच्या किंवा फेविकॉलच्या ज्या बॉटल आहेत की नाही त्या साफ करून खूप सुंदर वापरात येतात. तर मी त्याच बॉटल वापरते आणि बऱ्याचदा तुम्ही रांगोळीमध्ये त्याच बॉटल बघितल्या असाल तुम्ही. क्वचित कधीतरी मी त्या बॉटल्स वापरते. त्याच्यानंतर काही कलर्स पण आहेत जे मला सुरुवातीला कळायचे नाही कोणते घ्यायचे कोणते नाही ते. त्याच्यामुळे काही पावडर कलर सुद्धा आलेले आहेत जे रांगोळी मोठ्या ज्या संस्कार भाती वगैरे काढतात ना त्याच्यामध्ये आपण वापरू शकतो. पावडर वगैरे जास्त म्हणजे चाळणीने काढतात की नाही रांगोळ्या. तर त्या पण रांगोळ्या आहेत ज्या वेस्टच गेल्या. मी वापरतच नाही ते कारण मला गरजच लागत नाही त्या कलर्सची. तर त्याच्यानंतर जसं हळू-हळू, हळू-हळू करायला लागलं तशा रांगोळी आता बघून घ्यायला लागल्या आणि मग ते एवढे सारे कलर झालेले आहेत. खूप छान शेड्स आहेत आणि खूप सुंदर कलर्स आहेत ते. बऱ्याचदा की नाही 2 पेक्षा जास्त पण कलर्स वापरते आणि कधी-कधी 1, 2, 3 कलर सुद्धा वापरून रांगोळी काढते. तर त्याच्यामुळे सगळेच डब्बे घेऊन बसावं लागत नाही रोज. एकात दुसरा डब्बा घेते आणि ती सगळी रांगोळी काढते मी. तर आज तुमच्याबरोबर हे सगळं शेअर करायचं होतं म्हणून हे सगळं घेऊन मी बसलेली होती. आणि दुसरं म्हणजे खूप दिवसांपासून खरं तर कमेंट्स होत्या मला जेव्हा मी तो ग्रीन साडीवरचा की नाही एक व्हिडिओ शेअर केला होता त्यावेळेस पण मला खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या की ताई ते डब्बे नीट एकदा दाखव म्हणून. तर त्याच्यासाठी करेन म्हटलं आणि ते राहूनच गेलेलं. तर आज योग आला तर म्हटलं ते पण शेअर करूया. असं सगळं आहे आणि झालं का सगळं आवराआवरी करून ठेवायचं आणि नंतर मग फायनल लूक तुमच्याबरोबर रांगोळीचा शेअर करायचा असा रोजचा नेम असतो. तर बोलता की नाही आपली रांगोळी कंप्लीट झालेली आहे आणि सगळं जे साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कुठे काहीही अगदी विकत घेऊन ते टूल्स काही घेतलेलं नाहीये. जेवढं पण काय आहे ते आपल्याकडे घरी अगदी सहज अवेलेबल असतं. त्याच्यानेच मी रांगोळी काढते. बाकी नक्षी वगैरे फार काही येत नाही. पण बोटांनी किंवा इअरबड्स किंवा टूथपिकच्या साहाय्याने मात्र रांगोळ्या अतिशय सुंदर जमतात मला. तर त्याच मी रोज तुमच्याबरोबर शेअर करत असते. आणि अशा पद्धतीने आजची सुद्धा रांगोळी अतिशय सोपी आणि सुंदर आहे. एकदा नक्की ट्राय करा. आणि आजची रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर एंड सबस्क्राईब.